तर महाराष्ट्र पेटत राहावा हे मवियाचं धोरण आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मविया नेत्यांच्या गैरहजेरीवरून हे स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तर महाराष्ट्र पेटून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं फडणवीस म्हणतात। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे, महाराष्ट्र असाच पेटता राहावा, जातीय तेढ निर्माण होत राहावी, अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण, त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे। महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष तेढ निर्माण व्हावी, तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंवा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी, अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे। मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील, कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा। परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे, जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे।